ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। पाथर्डी शहरातील सहकारी क्षेत्रात आज एकच खळबळ उडाली। येथील समता नगरी सहकारी पतसंस्थेवर जप्तीची किंवा कार्यालय रिकामे करण्याची वेळ आल्याने कार्यालयातील संपूर्ण फर्निचर आणि साहित्य चक्क गाड्यांमध्ये भरून नेण्यात आले। हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर दुसरीकडे ठेवीदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समता पतसंस्थेचे कार्यालय असलेल्या जागेवरून काही वाद किंवा तांत्रिक कायदेशीर प्रक्रिया सुरू होती। आज अचानक या कार्यालयातील टेबल खुर्च्या, कपाटे आणि इतर महागडे फर्निचर बाहेर काढून ट्रकमध्ये भरले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले। भर दिवसा सुरू असलेल्या या कारवाईमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे। कोणत्याही पतसंस्थेचे साहित्य जेव्हा अशा प्रकारे बाहेर काढले जाते तेव्हा त्याचा थेट परिणाम सभासदांच्या विश्वासावर होतो। आमचे पैसे सुरक्षित आहेत का, असा सवाल आता सामान्य ठेवीदार विचारत आहे। या धक्कादायक प्रकारामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नमस्कार, मी आपला मित्र प्रशांत सोनवणे। आत्ता आपण उभे आहोत भानकर कॉम्प्लेक्स, पाथर्डी नगर रोड। आणि इथे गाळ्यामध्ये एक पतसंस्था होती, समता नागरी सहकारी पतसंस्था होती। तर ही पतसंस्था अचानक सगळे फर्निचर सगळा गाशा गुंडाळून इथून आता निघायची तयारी होती। तर पाथर्डीतल्या सुजाण नागरिकांना हे माझं एकच सांगणं आहे की जर आपली कुठल्या प्रकारची ठेव, आपल्या पावत्या, आपल्या जर कुठल्या प्रकारचं सोनं जर या पतसंस्थेत ठेवलेलं असेल तर आता हे निघण्याची तयारी आहे। तोपर्यंत लोकांनी सावध व्हा आणि यांना प्रश्न विचारा की अचानक का बंद करतात। हे सांगतात आमच्याकडे एक बी ठेवीदार राहिलेलं नाही आहे, एक बी सभासद राहिलेलं नाही आहे, तरी तुम्ही चौकशी करा। हे लोक आता इथून ह्या काही फर्निचरची गाडी दाखवा त्यांना, मागं सगळे भरलेले। त्यांना विचारलं ते सांगतात आमच्याकडे एक पण ठेवीदार राहिलेलं नाही आहे, सगळं पूर्ण मटेरियल पूर्ण फर्निचर काढून इथून सगळे घेऊन चाललेले आहेत। गाडी क्रमांक घे, त्याच्यामध्ये कुठून घे, गाडी नंबर घे, गाडी पूर्ण तुम्ही आणले तर तुमची गाडी आहे त्याच्यामध्ये। ठीक आहे का, असं ना आमच्याकडे दिली गेली पाहिजे ना प्रोसिजरमध्ये। तुम्ही जाता निघून कोणची गाडी होती त्यांनी कसं सांगायचं आम्हाला, कोणच्या गाडीत गेलं काय गेलं, तुमच्याकडे उद्या तुम्ही त्यांच्याकडून पत्र घ्या ना। तुम्ही आम्हाला सामान सांगितलं होतं म्हणून त्यांचं काय चुकीचं नाही। आम्ही लिगल सांगून राहिलो। उद्या कित्येक लोकांनी आत्महत्या केल्यात अशा पतसंस्थेमध्ये पैसे ठेवून, माहिती आहे तुम्हाला। त्यांचं बरोबर रात्रीतून पळून जातात कितीतरी पतसंस्था पाथर्डीला आतापर्यंत कितीतरी गेलेले आहेत। श्रीनाथ गेलेली आहे, असे कितीतरी मोठ्या पतसंस्था गेलेले। मग चांगल्या बँका बंद झाल्या, ते काय मोठ्या बँका बंद झाल्या। ही कारवाई भाडे थकल्यामुळे घरमालकाने केली की सहकारी विभागाने काही कठोर पावले उचलले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही। मात्र फर्निचर गाड्यांमध्ये भरून नेण्याच्या या घटनेने पाथर्डीच्या सहकार वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे। संघर्ष न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, अहिल्यानगर।